नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. रेडिओवरती छान असं रोमॅन्टिक गाणं चालू होतं. प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेयसीची आर्तता कायराच्या मनामध्ये त्या रोमॅन्टिक आवाजाने शिरत होती आणि बाहेर पाऊस कोसळत होता. अशा वेळी सुनील सरांनी आपल्या घरी यावं असं तिला वाटत होतं, परंतु ते शक्य नव्हतं. आज रविवार असल्यानं कायरा घरीच होती. चहा नाश्ता घेऊन मुन्शी काका कधीच बाहेर गेले होते. ती एकटीच घरी होती. अलीकडे तिचे मुन्शी काकांशी बोलणं फार कमी झालं होतं. नोकरी जॉईन करून आता तिला 1 महिना झाला होता. मिळालेल्या पगारातील काही हिस्सा तिनं मुन्शी काकांना दिला होता. परिणामी ते खुशीत होते. कायरा खिडकीमध्ये उभी राहून बाहेरचा पाऊस निहाळत होती. तिच्या मनामध्ये गोड लहरी निर्माण होत होत्या. सुनील सरांचं आणि तिचं नातं रिमझिमत्या पावसासारखं सुंदर होत चाललं होतं. हा पाऊस असाच चालू राहावा असं तिला वाटत होतं. आता दोघांना एकमेकांच्या सहवासाची सवय होऊ लागली होती. एखाद्या दिवशी जर कायरा ऑफिसला आली नाही तर सुनील सर अस्वस्थ होत होते आणि तिचंही त्यांच्याकडे लक्ष असायचं. आणि ही गोष्ट आता ऑफिसमध्ये लपून राहिली नव्हती. काही जण मुद्दामहून तिला टोमणा मारीत, परंतु सुनील सर त्यांचे बॉस असल्यानं ते जास्त काही बोलू शकत नव्हते. त्यांना भीती वाटायची, जर कायरानं हे सुनील सरांना सांगितलं तर आपल्याला कामावरनं काढलं जाईल. एकूणच तिला सरांमुळे एक सुरक्षितता आणि एक मानसिक आधार मिळाला होता. आता तिच्या आयुष्यामध्ये रंग भरायला सुरुवात झाली होती. मुन्शी काकांनी तिच्याकडे आता बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं होतं. ते आता आपल्याच कामामध्ये राहायचे. ते सकाळी लवकर बाहेर पडायचे आणि संध्याकाळी उशिरा यायचे. आज ते सकाळीच बाहेर पडले होते. कायरा घरामध्ये एकटी असली तरी ती एकटी नव्हती. सुनील सर तिच्या विचारात होते. सरांनी घरी यावं आणि आपल्याला मिठीत घ्यावं असं तिला सारखं वाटत होतं. हा विचार मनात येताच ती मनातून लाजली. पण तसं काही होण्याची शक्यता नव्हती, कारण आपण कुठे राहतो हे तिनं सुनील सरांना सांगितलं नव्हतं. ती विचारांच्या तंद्रीमध्ये असतानाच तितक्यात दरवाजा वाजला. तिला प्रश्न पडला की आतमध्ये कोण असेल. आरतीताई असण्याची दाट शक्यता होती. त्या असतील तर फारच छान, निदान आपल्याला गप्पा मारायला तरी मिळतील असं तिला वाटलं आणि म्हणून ती पटकन उठली आणि दरवाजाकडे वळाली. दरवाजा उघडताच तिला समोर पोस्टमन दिसला. हातामध्ये एक लेटर घेऊन उभा असलेला पोस्टमन मुन्शी काका इथेच राहतात का हे विचारत होता. तिनं हो म्हणताच त्यानं नोटीस तिच्या हातामध्ये ठेवली. पोस्टमननं समोर केलेल्या कागदावरती तिनं सही केली. पोस्टमन जाताच ती नोटीसकडे पाहत राहिली. नोटीस बंद असली तरी ती उघडून वाचता येणं शक्य होतं. तिनं हळूच नोटीस उघडली आणि ती वाचायला लागली. नोटीस मुन्शी काकांचीच होती. नाव आणि पत्ता बरोबर होता, परंतु आतमध्ये जे काही लिहिलं होतं ते वाचून तिला धक्का लागला. नोटीस न्यायालयानं काढली होती. मुन्शी काकांनी कोर्टामध्ये हजर राहावं हे सांगणारी ती नोटीस होती. त्यांच्यावरती जे आरोप होते ते गंभीर स्वरूपाचे होते. मानवी तस्करी प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आता ते जामिनावर बाहेर होते. याचा अर्थ ते तरुण मुलींना फसवून घेऊन जातात म्हणून पकडले गेले होते. हे सारं पाहून तिला मोठा धक्का बसला. आपण कोणत्या माणसासोबत राहत आहोत याची तिला जाणीव झाली आणि ती हादरूनच गेली. आपण या दृष्टीनं कधी विचारच केला नाही याचा तिला खेद वाटायला लागला. पण खरं पाहिलं तर तिला काकांमध्ये असं काही दिसलं नव्हतं. आणि विशेष म्हणजे मुन्शी काकांना भेटण्यासाठी तिच्या सासऱ्यांनी सुचवलं होतं. म्हणजे तिचा सासराही त्यातलाच होता का? तर त्याचा आणि मुन्शी काकांचं काय नातं? या साऱ्या प्रश्नांनी तिच्या मनामध्ये गोंधळ निर्माण केला होता. याचं उत्तर तिला शोधायचं होतं, पण तिचं डोकं मात्र चालत नव्हतं. तिला काय करावं सुचेना. ज्या लोकांना ती चांगलं समजायची त्या साऱ्या लोकांची काळी बाजू तिच्या समोर उघड झाली होती आणि त्यामुळे तिचा पुरुष जातीवरचा विश्वासच आता उडत चालला होता. अचानक डोकं गरगरल्यासारखं तिला वाटायला लागलं. काय करावं तिला सुचेना. तितक्यात तिला सुनील सरांची आठवण आली. आता फक्त तेच होते की ज्यांच्या पुढे आपले हे सारं दुःख
ती मोकळी करू शकत होती. ती थांबली, थोडा वेळ शांत बसून राहिली आणि हळूहळू तिनं स्वतःच्या मनावरती ताबा मिळवला. तिनं अनेक संकटांना तोंड दिल्यानं तिला आठवलं की सर्व संकटांना तोंड देऊन ती उभी राहिली होती. हा सारा इतिहास लक्षात येताच आपण एका खंबीर मनाच्या महिला आहोत याची तिला जाणीव झाली. ती उठली, फ्रेश झाली आणि तिनं सुनील सरांना फोन लावला. तिचा आवाज कातर झाला होता. हॅलो सर, सॉरी मी तुम्हाला रविवारी त्रास देते पण महत्वाचं आहे. बोल कायरा, सरांचा आवाज आला. आपल्याला आज भेटता येईल का? सुनील सरांना हे अपेक्षित नव्हतं, कारण यापूर्वी रविवारी कधीही तिचा फोन आला नव्हता. आज तिनं स्वतःहून फोन केला होता आणि तिचा आवाज काहीसा रडवेल्यासारखा होता. हे त्यांना पाहवत नव्हतं. हो भेटता येईल, तू सांग कुठे भेटायचं आणि किती वाजता भेटायचं? दुपारी 3 वाजता बांद्रा स्टेशनला भेटूयात. मग तसंच पुढे बँडस्टँडला जाऊयात. ठीक आहे कायरा? ते थांबले आणि विचारायला सुरुवात केली की तुझी तब्येत वगैरे ठीक तर आहे ना? तुझा आवाज असा काय येतोय? तुला जर गरज असेल तर मी आताही तिकडे येऊ शकतो. नाही सर, तसं काही अडचणीचं नाही आहे. आपण भेटणारच आहोत ना? मी येते बरोबर 3 वाजता स्टेशनवर. तुम्ही देखील या, मग बोलू आपण. बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्याशी बोलायच्या आहेत. ठीक आहे, मी थोड्या वेळात निघतो. असं म्हणून सरांनी फोन ठेवला. यावर सुनील सर विचारात पडले होते की असं काय घडलं असेल. कायराचा आवाज कातर का झाला होता? ती रडत तर नसावी ना? सुनील सरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले होते. ते उठले आणि तयार झाले आणि बाहेर पडले. तिकडे कायराला सरांशी बोलून फार बरं वाटलं. या विशाल महानगरीमध्ये आपलं असावं की ज्याच्याशी आपण येणाऱ्या अडचणींबद्दल मन मोकळेपणानं बोलू शकतो, ही भावना तिच्या मनात आली. ती आता जरा शांत झाली. मग पटापट ती फ्रेश झाली आणि तयार होऊन बाहेर पडली. 3ला 10 मिनिटं कमी असताना ती बांद्रा स्टेशनवर पोहोचली. तिने फोन लावला. सुनील सर, कुठे आहात? ते म्हणाले, मी इथंच स्टेशनवर आहे. ती म्हणाली, मी पण इथेच आहे. मी तिकीट काउंटरजवळ आहे. आलेच, असं म्हणून ती तिकीट काउंटरकडे वळाली. तर मग मित्रांनो, नक्की मनुष्य काका आहेत तरी कोण आणि ते असं काय करतायत? हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.